शेतात पिकात आपल्या मालात विठ्ठल शोधणारे संत सावतामाळी हे संत इतर संतांपेक्षा वेगळे आहेत हे तुम्हाला हे चरित्र ऐकल्यानंतर समजणार आहे। कारण सर्व संत जर पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी जात असेल तर हे एकमेव असे संत आहे ज्यांनी कधीही पंढरीची वारी केली नाही, कधीही पंढरपूरच्या पांडुरंगाला साक्षात प्रत्यक्ष तिथे जाऊन भेट दिली नाही किंवा दर्शन घेतलं नाही, पण तरीही पांडुरंग स्वतः यांच्यासाठी यांच्या मळ्यात राबण्यासाठी आला होता। हे ऐकून थोडं विलक्षण वाटेल, परंतु त्यासाठी तुम्हाला पूर्ण चरित्र ऐकावं लागेल। तर सुरुवात करूया त्यांच्या सर्वांच्या परिचयाचा असणाऱ्या अभंगापासून। कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी, मोठ साळुंकी विहिरी दोरी अवघी व्यापली पंढरी, सावता म्हणे मी माळी आपुला मळा विठ्ठल पाळी। वारकरी संप्रदायाचं सर्वात मोठं सौंदर्य हे आहे की या पंथाने माणसाला प्रपंच सोडून जंगलात जायला सांगितलं नाही, तर ते स्वतःचे विहित कर्तव्य काम करत करत परमेश्वर कसा मिळवावा याचा मार्ग दाखवला। या कर्मयोगाचे सर्वात मोठे आदर्श प्रतीक म्हणजे संत सावतामाळी होय। 13व्या शतकात माऊली ज्ञानेश्वर आणि संत नामदेवांच्या कालखंडात होऊन गेलेल्या संतांमध्ये सावता महाराजांचे सुद्धा स्थान अद्वितीय आहे। त्यांनी आपल्या शेतीलाच पंढरपूर बनवले आणि आपल्या भाजीपाल्यालाच विठ्ठल मानले। त्यांच्या भक्तीची ताकद एवढी अथांग होती की स्वतः विठ्ठलाला देव सोडून त्यांच्या मळ्यात यावे लागले। अशा या संत सावतामाळी यांचा जन्म 13व्या शतकाच्या उत्तरार्धात अंदाजे इसवी सन 1250च्या सुमारास सोलापूर जिल्ह्यातील अरण तालुका माढा या गावी एका अत्यंत सात्विक आणि धार्मिक माळी कुटुंबात झाला। त्यांच्या वडिलांचे नाव परसू म्हणजेच परशुराम माळी आणि आईचे नाव सुपायली म्हणजे सुंदरबाई असे होते। सावता महाराजांचे आजोबा देऊ माळी हे पंढरीचे पक्के वारकरी होते, त्यामुळे सावता महाराजांना बालपणापासूनच घरात विठ्ठल भक्तीचे वातावरण मिळाले। लहानपणापासूनच ते अत्यंत कष्टाळू, शांत आणि नामस्मरणात मग्न असणारे व्यक्तिमत्व होते। वयात आल्यानंतर त्यांचा विवाह मिरज जवळील सदळगाव येथील भानुसेजी जगसे यांच्या कन्येशी म्हणजेच जनाबाई यांच्याशी झाला। जनाबाई या सुद्धा पतीच्या पावलावर पाऊल ठेवून प्रपंच आणि परमार्थ सांभाळणाऱ्या साध्वी होत्या। वारकरी संप्रदायात वारीला जाणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं, परंतु संत सावतामाळी हे वारकरी संप्रदायातील एकमेव असे संत आहेत ज्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात कधीही पंढरपूरची वारी केली नाही। ते कधीही विठ्ठल दर्शनासाठी अरणगाव सोडून पंढरपूरला गेले नाहीत। सावता महाराजांचे स्पष्ट मत होते की आपले कर्तव्य चोखपणे बजावणे हीच खरी ईश्वराची पूजा आहे। शेतात कष्ट करणे, मळा फुलवणे, झाडांना पाणी देणे ही कामे करत असताना त्यांच्या मुखातून अखंड विठ्ठल नामाचा गजर सुरू असायचा। ते म्हणायचे, हस्ते परहस्ते वेचूची कळा, सावता म्हणे मी माळी आपुला मळा विठ्ठल पाळी। त्यांच्या निस्सीम आणि कर्मप्रधान भक्तीमुळे पंढरीचा विठ्ठल एवढा प्रसन्न झाला की देवाने स्वतः सांगितले, माझा सावता माझ्याकडे येत नसेल तर काय झाले, मी स्वतः त्याच्या मळ्यात जाऊन त्याची सुख दुःखे वाटून घेईल। संत साहित्यात आणि कीर्तनामध्ये सावता महाराजांच्या भक्तीचे अनेक अद्भुत चमत्कार सांगितले जातात। हे चमत्कार दाखवून देतात की देव कधीही कर्म सोडून आळशी बसणाऱ्याला मिळत नाही, तो कष्टाच्या घामात प्रकट होतो। सावता महाराज शेतात काम करत असताना विठ्ठल नामात एवढे रंगून जायचे की अनेकदा त्यांना पाण्याचे किंवा वेळेचे सुद्धा भान नसायचे। भक्ताचे शेत सुकू नये आणि त्याचे नुकसान होऊ नये म्हणून साक्षात भगवान विठ्ठल एका सामान्य मजुराचे रूप घेऊन सावता महाराजांच्या मळ्यात आला। देवाने स्वतः हातात खुरपे घेतले आणि मळ्यातील तण काढले। विहिरीवर उभे राहून विठ्ठलाने स्वतः मोठ हाकली आणि सावताच्या भाजीपाल्याला पाणी दिले। सावता महाराज जेव्हा भानावर आले आणि त्यांनी त्या मजुराच्या हातातील मऊपणा आणि त्याच्या चेहऱ्यावरील अलौकिक तेज पाहिले, तेव्हा त्यांनी त्याचे पाय धरले। देवाने त्यांना आपल्या खऱ्या रूपात दर्शन दिले। हा प्रसंग वारकरी संप्रदायातील सर्वात प्रसिद्ध आणि अंगावर काटा आणणारा चमत्कार मानला जातो। एकदा संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत नामदेव महाराज हे विठ्ठलाला सोबत घेऊन संतांच्या भेटीसाठी निघाले होते। फिरत फिरत ते अरण गावाजवळ आले। पांडुरंगाला वाटले की आता नामदेव आणि ज्ञानदेव माझ्यासोबत आहेत, तर आपण आपल्या लाडक्या भक्त सावताची परीक्षा घ्यावी आणि त्याचा आनंद अनुभवावा। विठ्ठल नामदेव आणि माऊलींना म्हणाला, तुम्ही इथेच थांबा, मी जरा सावत्याच्या मळ्यात जाऊन येतो। विठ्ठल धावत धावतच सावता महाराजांच्या मळ्यात गेला। तिथे सावता महाराज खुरप्याने शेतातील गवत काढत होते। विठ्ठल घाबरल्यासारखे नाटक करत म्हणाला, सावता मला लपव, माझ्या मागे नामदेव आणि ज्ञानदेव आले आहेत, ते मला पकडून पंढरपूरला घेऊन जातील, मला तुझ्या मळ्यात कुठेही लपवून ठेव। सावता महाराज म्हणाले, देवा तू तर विश्वाचा मालक आहेस, तुला बाहेर कुठेही लपवले तरी नामदेव आणि माऊली आपल्या ज्ञानाच्या नजरेने तुला शोधून काढतीलच, तुला लपवण्यासाठी माझ्याकडे एकच सुरक्षित जागा आहे। असे म्हणून सावता महाराजांनी आपल्या हातातील खुरप्याने स्वतःचे पोट उदर फाडले आणि साक्षात विठ्ठलाला स्वतःच्या हृदयात समाविष्ट करून घेतले।
देवाने सावतांच्या हृदयात आसन मांडले आणि सावतांनी आपले पोट वरून वस्त्राने बांधून घेतले. तितक्यात नामदेव महाराज आणि ज्ञानदेव माऊली शोधत शोधत मळ्यात आले. त्यांनी सावता महाराजांना विचारले, सावता, आमचा विठ्ठल इकडे आला आहे का? सावता महाराजांनी शांतपणे उत्तर दिले, हो, तो माझ्या हृदयात आहे. नामदेव महाराजांनी जेव्हा आपले कान सावतांच्या छातीशी लावले तेव्हा सावतांच्या हृदयातून विठ्ठल नामाचा आणि देवाच्या पैंजनाचा आवाज येत होता. नामदेवांनी देवाचा धावा केला तेव्हा विठ्ठल सावतांच्या हृदयातून हसत हसत बाहेर आला आणि त्याने सावतांचे शरीर पूर्ववत केले. या चमत्काराने सिद्ध केले की सावता महाराजांची भक्ती ही नामदेव आणि माऊलीपेक्षा कोणत्याही अर्थाने कमी नव्हती. संत सावता माळी यांच्या नावावर आज फार मोठी अभंग संख्या उपलब्ध नसली तरी त्यांचे जे काही अभंग उपलब्ध आहेत ते वारकरी संप्रदायाचे महामंत्र बनले आहेत. त्यांच्या अभंगाची मुद्रिका सावता म्हणे अशी आहे. त्यांनी सांगितले की ईश्वराच्या दरबारात कोणीही मोठा किंवा लहान नाही. त्यांच्या अभंगातून शेतकऱ्याच्या आणि कष्टकऱ्यांच्या जीवनाचे सुंदर प्रतिबिंब उमटते. ते म्हणतात की जोपर्यंत तुमचे मन शुद्ध नाही तोपर्यंत बाहेर कितीही देवाला शोधलं तरी तो मिळणार नाही. संत श्रेष्ठ सावता माळी यांनी आपले संपूर्ण जीवन कर्मयोगाची साधना करत अरणगावीच घालवले. इसवी सन 1295 शके 1217च्या आषाढ वद्य चतुर्दशीला त्यांनी अरण येथील आपल्या लाडक्या मळ्यातच संजीवन समाधी घेतली. ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेव महाराजांच्या उपस्थितीत हा समाधी सोहळा पार पडला. आज सोलापूर जिल्ह्यातील अरण येथे संत सावता महाराजांचे भव्य आणि देखणे मंदिर आहे. विशेष म्हणजे ज्या मळ्यात विठ्ठलांनी मोठ हाकली होती ती ऐतिहासिक विहीर आजही तिथे पाहायला मिळते. दरवर्षी आषाढ वद्य चतुर्दशीला येथे खूप मोठी यात्रा भरते आणि लाखो शेतकरी व वारकरी या आद्य कर्मयोग्याला नमन करण्यासाठी अरण नगरीत येतात. आजच्या 21व्या शतकात जेव्हा माणूस तणावाखाली जगतो आहे आणि कामाला कंटाळतो आहे अशा वेळी संत सावता महाराजांचा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. आपले काम प्रामाणिकपणे करणे हीच सर्वात मोठी देवपूजा आहे. कामातून पळ काढणे म्हणजे अध्यात्म नव्हे. सावता महाराज हे जगाचा पोशिंदा असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचे आराध्य दैवत आहेत. शेती हे केवळ उदरनिर्वाहाचे साधन नसून ते परमेश्वर प्राप्तीचे पवित्र माध्यम असू शकते हे त्यांनी दाखवून दिले. आपल्या परिस्थितीला दोष न देता उपलब्ध साधनांमध्येच आनंदी राहून देव कसा मिळवावा हा मोठा धडा ते आपल्याला देतात. संत सावता माळी यांचे जीवन म्हणजे कष्ट, निष्ठा आणि अथांग भक्तीचा एक सुवर्णकाळ आहे. अवघा झाला माझा हरी हा त्यांचा संदेश संपूर्ण सृष्टीला एकाच माळेत विणणार आहे. त्यांनी सांगितले की ईश्वराच्या दरबारात कोणीही मोठा किंवा लहान नाही. त्यांच्या अभंगातून शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या जीवनाचे सुंदर प्रतिबिंब उमटते. ते म्हणतात की जोपर्यंत तुमचे मन शुद्ध नाही तोपर्यंत बाहेर कितीही देवाला शोधले तरी तो मिळणार नाही. रामकृष्ण हरी. अशा प्रकारे आपण आज संत सावता माळ्याचं चरित्र बघितलं आहे आणि ह्यापूर्वी पण मी माझ्या चॅनलवर सर्वच संतांचे चरित्र अपलोड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांपासून संत सोयराबाई, संत जनाबाई, संत निवृत्तीनाथ महाराज, संत सोपान काका, सर्वच अगदी तुम्हाला ज्याही कोणाचं संतांचं चरित्र बघायचं असेल ते माझ्या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. अशा धार्मिक, वारकरी, सांप्रदायिक, आध्यात्मिक व्हिडिओसाठी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढचं कोणाचं चरित्र ऐकायला आवडेल हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा.